काड्या बिड्या घ्या ना, ते काडे उपटलं ते. ऐक ना, काड्या घ्या, काड्या घ्या. हे लावून जा. काड्या घ्या ना, काड्या घ्या हातात, काड्या. असं एकत्रित करायला. हा जर काढे आज या नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे प्रशासनाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. स्थानिक ग्रामपंचायत तुम्हाला सहकार्य करत नाही का? स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करते, पण ऍक्च्युअल जर बघितलं तर कचरा साफ करण्यासाठी जे मोठे टेंडर्स निघतात, ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या लेवलवर होतात, ह्या गोष्टी या ठिकाणी टेंडर्स निघून सुद्धा 10-10, 15-15 लाखाचे टेंडर आहे महिन्याला. हे कचरा या ठिकाणाहून कधीही साफ होत नाही. आतापर्यंत बजाजनगरमध्ये साफच झालेलं नाही आहे. सगळ्यांना विनंती आहे या स्थानिक प्रशासनाला, त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी. जर ही मोहीम हाती घेतली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषद असेल किंवा जनसेवा फाउंडेशन असेल मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहे. यानुसार तुम्हाला आजच या ठिकाणी विनंती वजा आक्रोश असं सांगू इच्छितो. मी प्राध्यापक सोनोने, जर हा लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर जर हा कचरा स्थानिक प्रशासनाने साफ केला नाही तर हा कचरा पूर्णपणे त्या MIDCच्या ऑफिसमध्ये आणून टाकला जाईल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्वतःहून सांगतोय. सर, एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करणं हे त्या घरात राहणाऱ्या माणसाची जबाबदारी नाही का? जबाबदारी माणसाची आहे, पण स्थानिक प्रशासनाने तिथं कुंड्या ठेवल्या पाहिजे. त्या ठिकाणी वेगवेगळे कचरा संकलनसाठी वेगवेगळे प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या डस्टबिन ठेवल्या पाहिजे. हे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ना. माणसाने तो कचरा टाकायचा कुठं? त्याच्यासाठी एक जागा नियुक्त झाली पाहिजे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको काम करतं, MIDC काम करतं, मग त्यांनी कोणत्या आज सुविधा पुरवलेल्या आहेत? एक प्रकारच्या बी सुविधा नाही आहे. या सुविधा त्यांनी आज दाखवून द्याव्या. त्यांनी दाखवून दिल्या तर मग जनता कशासाठी तो कचरा बाहेर टाकेल? मग कचरा टाकायचं कुठं? आज ना ग्रामपंचायत एवढं मोठं या ठिकाणी आज MIDC एरिया आहे. 1 लाखाची संख्या ह्या MIDC मध्ये राहते. औद्योगिक परिसर आहे. औद्योगिक परिसरमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याची व्यवस्था काय या प्रशासनाने दाखवून द्यावी. किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला? आज कमीत कमी 1000 विद्यार्थी आहे. विश्व हिंदू परिषदेचे कमीत कमी या ठिकाणी 500 लोक आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या महिला भगिनी आहे. खूप साऱ्या या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक चौकामध्ये आमचे कमीत कमी 1000 लोक काम करत आहे. तर 1000 लोकांच्या माध्यमातून जेवढा कचरा आम्ही काय करू शकतो? आम्ही फक्त स्वच्छता करू शकतो, पण ते उचलण्याचं काम हे स्थानिक प्रशासनाचं आणि MIDCचं आहे. त्यांनी ते उचललं पाहिजे. कोणते भाग करण्यात आले आज प्रत्येक मंदिर परिसर असेल, त्याचा आजूबाजूचा भाग असेल, छोट्या छोट्या लेवलमध्ये आम्ही घेतलेला आहे.